नमस्कार. मी प्राध्यापक आशालता कांबळे. संविधान मूल्यांचं साहित्य म्हणजेच माणूस घडवणारं साहित्य याचा प्रचार प्रसार करणे या उपक्रमाअंतर्गत आज आपणासमोर घेऊन येत आहे एक सुंदर कविता. अनुराधा पाटील कवयित्री, ज्यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या अनुराधा पाटील यांचा एक कविता संग्रह आहे अत्यंत गाजलेला, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असं त्या कविता संग्रहाचं नाव आहे. आणि त्या कविता संग्रहामध्ये पोरी नावाची एक सुंदर कविता आहे. या कवितेमध्ये कवयित्री पोरीला उद्देशून काही गोष्टी बोलत आहेत आणि त्यांना काही उपदेश करत आहे. अतिशय सुंदर कविता. यामध्ये संविधान मूल्य आपल्याला कशी दिसत आहेत हे आपल्याला आता पाहायचं आहे. ऐकूया तर कवयित्री अनुराधा पाटील यांच्या पोरी या कवितेची मीमांसा. कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कवितातून स्त्रीच्या संवेदना खूप सजगपणे मांडल्या जातात. 1975 नंतरच्या कालखंडातील या कवयित्रीच्या काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे तसेच महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार लाभलेले आहेत. वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ या त्यांच्या कविता संग्रहातील पोरी म्हणून एक कविता आहे. एका छोट्याशा मुलीला घेऊन कवयित्री तिच्याशी संवाद करते. तिच्या पुढील जीवनाविषयीचं चित्र तिच्यासमोर उभं करते. समाज व्यवस्थेत तिला कशाला तोंड द्यावं लागेल याविषयी बोलते. आणि शेवटी इतक्या साऱ्या निराशाजनक वातावरणातही तिने स्वतःचं आयुष्य जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी काय करायला हवं याचा सल्लाही देते. कवयित्रीच्या समोर असलेली ही छोटीशी मुलगी अगदी निरागस, अल्लड, स्वच्छंदी आहे. दुनियेच्या भल्या बुऱ्याची तिला काहीच कल्पना नाही आहे. पण आजचं तिचं हे स्वच्छंदी वागणं म्हणजे हो नाहीच्या कठड्यावरचंच. कधी होकारात्मक जीवनाकडे झुकेल तर कधी नकारात्मक जीवनाकडे झुकेल, काहीच सांगता येत नाही. प्रत्येक छोट्या मुलीला कसं वाढवलं जातं यावर तिचं पुढचं जीवन आकार घेत असतं. स्वतंत्रपणे निर्णय घेत निर्भयपणे जगणारी मुलगी किंवा स्त्रीत्वाच्या भीतीने स्वतःला मिटून घेत जीवन जगणारी मुलगी ही घराघरातून घडवली जाते. भारतीय संविधानाने तर तिला स्वतंत्रपणे निर्णय घेत निर्भयपणे जगणारी असं बनवण्यासाठी सारे हक्क दिले. पण धार्मिकतेत आकंठ बुडालेल्या समाजव्यवस्थेने मात्र 21व्या शतकातही स्त्रीला संविधानाने दिलेले हक्क उपभोगण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. अशा वेळी हे हक्क तिने घेतले तर ठीक, नाहीतर ती धर्मव्यवस्थेच्या अधीन होत निराशाजनक जीवन जगत राहते आणि याने पिचून जात कधीतरी स्वतःला संपवते देखील. कवयित्रीला स्त्रीच्या भविष्यकाळातील या साऱ्या स्थितीची कल्पना आहे. म्हणूनच आज स्वच्छंदीपणाने पाय झुलवत बसलेल्या मुलीला पाहून ती सहज म्हणते, पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसली मुलगी, पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसली मुलगी. मी विचार करते ती मोठी झाल्यावर इकडे उडी घेईल की तिकडे. पुलाचा कठडा हे एक प्रतीक आहे, स्त्रीच्या वाट्याला आलेल्या समाज व्यवस्थेचं प्रतीक. स्त्रीला या कठड्यावरच बसवलं गेलं आहे. तिने तिकडे पाण्यात उडी घेऊन बुडून जावं असं समाज व्यवस्था सांगते. भारतीय संविधान मात्र तिला इकडे उडी घेऊन सुरक्षित जीवन जगायला सांगते. हे तिकडचं आणि इकडचं जीवन कसं आहे? कवयित्रीने तिकडच्या जीवनाचं चित्र पुढे रेखाटले. कवयित्री म्हणते, ती देईल मुलाला जन्म की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या साखळीत. ती देईल मुलाला जन्म की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या साखळीत. भारतीय वर्षानुवर्षाच्या मनुवादी संस्कृतीत मुलगा हा वंशाचा दिवा मानला गेला आणि या वंशाच्या दिव्याला जन्म घालणाऱ्या स्त्रीची पूजा करावी असं म्हटलं गेलं. जी स्त्री मुलाला जन्म देणार नाही तर फक्त मुलीलाच जन्म देईल ती अपराधी असं मानलं गेलं. या अपराधासाठी तिला सोडून देण्यापासून ते ठार मारण्यापर्यंत पुरुषाची मजल गेली. भारतीय संविधानाने या साऱ्या दुःखापासून तिची सुटका व्हावी म्हणून हिंदू कोड बिलाच्या रूपाने तिला माणूसपणाचे हक्क दिले. पण आज 21व्या शतकातही या हक्कांची हकदार तिला होऊ दिलं जात नाही. उलट ती जन्मालाच येऊ नये म्हणून विज्ञानाच्या आधारे तिला गर्भातच नष्ट केलं जाते. कवयित्रीला स्त्रीच्या या अपार दुःखाची जाणीव आहे. ती या मुलीचं आजचं आनंदी आयुष्य म्हणूनच डोळे भरून पाहते. त्या आयुष्याचे वर्णन करताना म्हणते, मी पाहते
पाहते तिला गरगरत्या आकाश पाळण्यात वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलगून खिदळताना. मी पाहते तिला गरगरत्या आकाश पाळण्यात वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलगून खिदळताना, जिथे जमिनीवरचे पाय सुटण्याची भीती तिला स्पर्शही करत नाही. मुलगी जेव्हा आईच्या उदरातून जन्म घेते तेव्हा खरे तर ती एक माणूस म्हणून जन्म घेते. तिचं बालपण बहरत जातानाही ती स्वतःला माणूस म्हणूनच ओळखते. मात्र तिच्या वयात येण्याचे दिवस जसजसे जवळ येतात तसतसे तिला स्त्रीत्वाच्या जाणीवेत जखडून ठेवले जाते. घरीदारी समाजात ती स्त्री असल्याची जाणीव करून दिली जाते आणि याचबरोबर तिच्यावरची बंधनेही वाढत जातात. तिच्या स्वाभाविक वागण्याला मर्यादेत बांधलं जातं. तिच्या धीटपणाला, मोकळ्या ढाकळ्या बोलण्याला स्त्रीत्वाच्या सामाजिक नियमांनी संकुचित केलं जाते. तीही बिचारी मिटून घेते स्वतःला. प्रथम तिला घरच्यांची भीती, मग समाजाची भीती आणि शेवटी उभ्या आयुष्याचीच भीती वाटायला लागते. क्वचित कुठेतरी स्त्रीच्या स्वातंत्र्याचा नगारा वाजविला जातो, पण इथेही तिला स्वातंत्र्य दिलं जातं, ते इतर बंदिवान स्त्रियांच्या तुलनेत. म्हणूनच पुरुषासारख्या पूर्ण स्वातंत्र्याची ती कधीच हकदार बनत नाही. कवयित्री या तिच्या मर्यादित स्वातंत्र्यासाठी छान प्रतिमा योजते. म्हणते, पुढे अबाधित राहील तिचं हे टिकली बांगडीचं चिमूटभर स्वातंत्र्य. आज पूर्वीच्या मानाने स्त्रीला स्वातंत्र्य दिलं गेले, पण या स्वातंत्र्याचं स्वरूप कसं? बस अवघड टिकली बांगडीचं चिमूटभर स्वातंत्र्य. खूप अर्थपूर्ण अशी ही प्रतिमा आहे. स्वतःसाठी कोणत्या टिकल्या बांगड्या वापराव्यात इथपर्यंतचं स्वातंत्र्य. घरातला महिन्याचा बजेट कुठवर वाढवावा इथपर्यंतचं स्वातंत्र्य. मुलांना पॉकेट मनी किती द्यावा इथपर्यंतचं स्वातंत्र्य. घरच्या जेवणा खावणात काय काय पदार्थ बनवावेत इथपर्यंतचं स्वातंत्र्य. स्वतःसाठी दागिने कोणते खरेदी करावेत इथपर्यंतचं स्वातंत्र्य. बाईला हे स्वातंत्र्य फार वाटतं. ती हरखून जाते या चिमूटभर स्वातंत्र्यानेही. पण कधीतरी ती विचार करते का की या व्यतिरिक्तही घरच्या मोठ्या निर्णयात आपल्याला वाटेकरी करून घेतलं जातं का याचा? मोठं घर खरेदी करताना, मुलांच्या करिअरचे निर्णय घेताना, जमीन जुमल्यासारखी मोठी इस्टेट खरेदी करताना, नातेसंबंध जुळवताना या मोठ्या निर्णयात करून घेतलं जातं का तिला सहभागी? कवयित्री या निर्णयांची अपेक्षाच करत नाही. चिमूटभर स्वातंत्र्य तरी अबाधित राहावं एवढीच माफक अपेक्षा करते. कारण तिला आधीचा इतिहास पूर्ण माहीत आहे. व्यवस्थेने स्त्रीभोवती बांधलेलं काटेरी कुंपण माहीत आहे. तिला प्रश्न पडतो की बाप, नवरा, मुलगा परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर. बाप, नवरा, मुलगा या परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर. तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रांवर स्वतःला उधळून प्रेम. तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रांवर स्वतःला उधळून प्रेम, की अंगवळणी पडलेल्या सवयीनं ती मोजेल मुकाट हमखास चुकणारे आयुष्याचे पहिले पाढे 55. कवयित्रीच्या पुढे असे अनेक प्रश्न उभे राहतात. स्वतंत्र भारताने संविधान स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वस्व पणाला लावून स्त्रियांसाठीचे हक्क तिच्या पदरात पाडून दिले. तिला टकमक टोकावर उभं राहून झगमगत्या नक्षत्रांवर स्वतःला उधळून प्रेम करता यावं अशी परिस्थिती संविधानात निर्माण केली. पण प्रत्यक्ष सामाजिक स्तरावर मात्र या हक्कांची ना समाजाने स्त्रीला देण दिली, ना तिने स्वतः ते स्वीकारून त्याची जपणूक केली. परंपरेच्या अधीन राहून पहिले पाढे 55 म्हणजेच आधीचंच जीवन जगणं तिने पसंत केलं. अंगवळणी पडलेल्या सवयीनं ती आपलं दुय्यमत्व कवटाळत राहिली. यातूनच तिच्या वाट्याला आलं कधीही न संपणारं दुःख, स्त्रीत्वाचं दुःख. मग कधीतरी ती हे दुःख संपवण्यासाठी स्वतःलाच संपवून मोकळे होते. कवयित्री या मजबूर स्त्रीला सबल करणारे सकारात्मक विचार देऊ इच्छिते. ती समजावते, पोरी, उपलब्ध नसतं कधीच दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन. पोरी, उपलब्ध नसतं कधीच दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन, आणि आपले काळे पंख पसरून ते कवेत घेतं तुमचं उरलं सुरलं आकाश. दुःख हे खरं तर साऱ्याच मानव जातीच्या वाट्याला आहे, पण स्त्रीच्या वाट्याला स्त्री म्हणून खास दुःख आहे. भयानक शोषणाचं दुःख आहे. हे दुःख तिचं उरलं सुरलं आकाश पार कवेत घेतं, तिचं अवघं आयुष्य काळोखमय करून टाकतं. या दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलं रसायन आहे का जगात?
आपलं दुःख आपणच दूर करायचं असतं हिमतीने जगून. दुसरं कोणी आपलं दुःख जादूसारखं दूर करत नाही. भारतीय संविधानाने स्त्रीला या शोषणाच्या दुःखातून मुक्त होण्याचे मार्ग सांगितले. तिच्या जगण्याच्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ तिनेच उलगडावा म्हणून तिला कायद्याचं संरक्षण दिलंय. तिने जगणं स्वीकारावं आणि ते अर्थपूर्ण करावं म्हणून ताकद बहाल केली आहे. या समाज व्यवस्थेतील तिचं आजचं शोषणमुक्त जीणं आणि भारतीय संविधानाने तिच्यापुढे उभं केलेलं काळोखासारखं मुक्त सुंदर जीणं यातलं अंतर तिलाच कमी करायचं आहे. अर्थात जगण्याविषयीच्या सकारात्मक जाणीवेने. कवयित्री म्हणूनच कवितेचा अर्थपूर्ण शेवट करताना म्हणते, जगण्याच्या अंगानेच उलगडत न्यावा लागेल तुला तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ. जगण्याच्या अंगानेच उलगडत न्यावा लागेल तुला तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ आणि स्वीकाराच्या दिशेनंच मोजावं लागेल तुझ्या जमीन अस्मानातलं अफाट अंतर. आत्महत्या करू पाहणाऱ्या स्त्रीला बळ देऊन तिला समर्थ माणूस म्हणून उभं राहण्यासाठी ताकद देणारी ही कविता साऱ्याच माणसांसाठी जगण्याची उभारी देणारी आहे. साऱ्याच माणसांसाठी जगण्याची उभारी देणार आहे. धन्यवाद. बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा कमेंट करून. लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.